आपण पाहतात महाराष्ट्रातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। आम्ही विकास केला, कुठे गेला तुमचा विकास। कित्येक लोकांच्या आज घरामध्ये पाणी घुसून आर्थिक नुकसान व मनस्ताप सहन करावा लागला आहे। महानगरपालिकेने वेळीच गटारी मोठ्या करून कळंबोलीकरांना अभय द्यायला हवं होतं, पण एकेकाळी कळंबोलीकरांच्या पाचवीला पुजलेला हा संघर्ष कायम आहे। कधी रस्त्यासाठी, तर कधी पाण्यासाठी, तर कधी घरात पाणी घुसले म्हणून, तर कधी लाईटसाठी कायम दुरावस्थेत असलेले कळंबोली शहर। फक्त मतांसाठी जागे होणाऱ्या लोकांनी ही कळंबोलीची दयनीय अवस्था पहा। ही काही कायम अवस्था नाही आहे। एकेकाळी नळाला थेंबही पाणी न येणारा आज घरात 4-4 फुटापर्यंत पाणी व गाळ साचलेले आहे। स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठ्या मोठ्या गप्पा आणि विमानाची हवा दाखवणारे नेते, हाच का तुमचा विकास, अशी तमाम कळंबोलीकरांची पनवेल महानगरपालिकेला प्रश्न आहे। पनवेल मनपाचा जाहीर निषेध। लोकांची झालेली आर्थिक भरपाई कोण देणार याचे उत्तर आम्हाला हवे। आमचे टॅक्सचे पैसे कोणाच्या खिशात गेले याचे आयुक्त उत्तर द्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सर्व टीम रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध व्यक्त केला आहे, तो असा। जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोली तर्फे पाण्यात उतरून आंदोलन करावं लागते आणि ॲक्च्युली 3 ते 4 तासामध्ये महानगरपालिकेचं सगळं बिगुल फुटलेलं आहे। कारण हा प्रभाग 8 आणि प्रभाग 7च्या मध्ये असलेला रोड आणि झालेली नाली सफाई कुठेतरी भ्रष्टाचार झालेला आहे। महानगरपालिकेने नालेसफाई केली नाही, म्हणून आज नागरिकांना सकाळी 7 ते अजून 1 वाजेपर्यंत पाणीचा निचरा होत नाही। पंपिंग स्टेशन चालू आहे माहीत नाही आहे, होल्डिंग पंपचं काम केलेलं आहे माहीत नाही। अतिशय घाणेरडे दर्जाचं शहर म्हणजे कळंबोली आता ओळखलं जाणार आहे। टॅक्ससाठी लोक धावणार आहेत, तुमच्या टॅक्सला इंटरेस्ट लावण्यासाठी महानगरपालिका धावणार आहे, पण नागरिकांच्या जीवाची खेळ चालू आहे। माझं म्हणणं होतं आयुक्तांना सरळ उतरून या पाण्यामध्ये उभे करावं आणि 10 तास या पाण्यामध्ये उभे करावं। जय महाराष्ट्र। आज तुम्ही कळंबोलीची परिस्थिती बघू शकता। सकाळी 7 वाजल्यापासून कळंबोलीमध्ये पाणी भरलेलं आहे। रस्त्यावरती काही गाड्या उभ्या आहेत, अक्षरशः आता गाड्यांची वाट लागलेली आहे। या गाड्यांची नुकसान भरपाई कोण देणार आहे? पनवेल महानगरपालिका देणार आहे का? तुम्ही टॅक्स भरण्यासाठी आम्हाला लोकांना इतकं धावता, आमच्या मागे तुम्ही टॅक्स भरण्यासाठी मागे लागता आणि मग आता हे नुकसान तुम्ही देणार आहे का? ह्याचं आम्हाला उत्तर लवकरात लवकर द्या, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचं तीव्र आंदोलन होईल तुमच्या अध्यक्षावर। पनवेल महानगरपालिकेचा पनवेल महानगरपालिकेचा पनवेल महानगरपालिकेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। रायगड स्वाभिमानसाठी कॅमेरामन विठ्ठल गीतेसोबत राम रघुनाथ सांगळे, कळंबोली। आपल्या जिल्ह्यातील सर्वप्रथम ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।